आता आपण काय काय खाल्लं बघितलं का? काय काय खाल्लं? चिकन खाल्लं, मटण खाल्लं, अजून बरंचसं काही दूध खाल्लं, अशा प्रकारचे अनेक पदार्थ खाल्ले, बरोबर आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काय बघितलं आपण का, की जे जे पदार्थ असतात कोणते, जसं चिकन आहे, मटण आहे, फूड आहे, डिफरंट टाइप्स ऑफ ड्रायफ्रुट्स आहेत, तर अशा प्रकारचे डिफरंट फूड्स बघितले. ते आपण का खाल्ले? तर एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी. कशाला एनर्जी करायची होती? तर ती आपल्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करायची होती. त्यासाठी आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमची प्रोसेस हाऊ टू परफॉर्म इन अवर ह्युमन बॉडी वी हॅव लर्न लास्ट लेक्चर इन yesterday and second number lecture, but today we will start lecture number 3. Look at this at our point. You know that, can you recall page number 163 in 9th standard textbook? Okay, विद्यार्थी मित्रांनो, तर लक्ष द्या, आपण 9वीच्या पाठामध्ये 163 नंबरवर जो कॅन यू रिकॉल दिलेला आहे. कॅन यू रिकॉल म्हणजे काय? थोडे आठवा. आपण काय करा? थोडे आठवा. आपण पुस्तकातलं आठवून सोडून देता, दुसरंच काहीतरी आठवत बसतं, बरोबर आहे नाही? तर विद्यार्थ्यांना तसं करायचं नाही. हे वय कसं आहे? आपलं शिकायचं वय, दुसरं आठवायचं वय नाही. तर काय करायचं मग आता? तर पेज नंबर 163 वर कॅन यू रिकॉल आहे आणि त्यामध्ये कोण आहे? डायजेस्टिव्ह सिस्टीम. हे काल आपण बघितलेलं आहे. मग आज काय शिकणार आहोत आपण? तर आज आपण रिस्पिरेटरी सिस्टीम. कोणती बेटा? रिस्पिरेटरी सिस्टीम. कोणती सिस्टीम? रिस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे काय? तर रिस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन संस्था. कोणती संस्था? श्वसन संस्था. लक्ष द्या, रिस्पायर म्हणजे काय? तर आपल्याला एखाद्या काय करणे, जसं आपण एखादा म्हणतो, अरे रिस्पायर केलं मला, म्हणजे प्रफुल्लित केलं. काय केलं? प्रफुल्लित केलं, मला एका पॉवर दिली एखाद्याला, असं होतं ना. पण तसा या ठिकाणी अर्थ होत नाही. तर रिस्पायर म्हणजे शोषण. काय बघा? रिस्पायर म्हणजे काय? शोषण करणे. मग शोषण कशाला म्हणायचं? एक तर इनहेल करणे आणि दुसरं एक्झेल करणे. इनहेल म्हणजे आतमध्ये करणे, आतमध्ये काय घेणे? एअर करणे. काय करणे? आतमध्ये एअर करणे वाया नोज. आणि इनहेल करणे म्हणजे काय? कार्बन डायऑक्साइड रिलीज करणे वाया नोज. ओके, but we will today we will learn in detail with the help of diagram. With the help of diagram, look at this. विद्यार्थ्यांनो, तर आपण आज या ठिकाणी काय पाहणार आहोत? रिस्पिरेटरी सिस्टीम. तर बघा इकडे हे काय आहे? तर लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, हे आहे काय? हे आहे ह्युमन बॉडी. आणि ह्युमन बॉडी मध्ये कोण आहे? त्याला आपण म्हणतो रिस्पिरेटरी सिस्टीम. काय म्हणतो आपण? रिस्पिरेटरी सिस्टीम. कोणती सिस्टीम? रिस्पिरेटरी सिस्टीम. तर बघा या ठिकाणी कोण आहे? ह्युमन बॉडी आहे. आणि ह्युमन बॉडी मध्ये सर्वात बेसिक कोण आहे? सुरुवातीचा पॉइंट आहे नोज. नोज म्हणजे काय? नाक. परत याला आपण नसल कॅव्हिटी म्हणतो. त्याला आपण नसल कॅव्हिटी. नसल कॅव्हिटी म्हणजे नाकपुडी आहे. काय बेटा? नाकपुडी आहे. तर नाकपुड्यामधून काय एंटर होते? तर एअर होते. काय होते? एअर. मग एअर मध्ये काय असतात कंटेन्स तुम्हाला माहिती आहे? एअर मध्ये कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन, ऑक्सिजन असतात. काय असतात? कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन आणि नायट्रोजन अशा डिफरंट टाइप्स ऑफ gases are present in our air with dust particle also there. Okay, but we inhale in our nose. काय? तर आपल्या नाकामध्ये आपण काय ऑब्झर्व करतो? नसल कॅव्हिटीच्या मध्ये तर आपण ऑक्सिजन घेतो. काय होता? ऑक्सिजन. काय घेतो? ऑक्सिजन घेत असतो. काय असतो? ऑक्सिजन घेत असतो. ओके, आणि बाहेर काय सोडतो आपण? एक्झेल. काय करतो आपण? तर कार्बन डायऑक्साइड. काय करतो? कार्बन डायऑक्साइड. तर बघा इथून
हे आहे आपला, जसं आपण काल डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काय बघितलं होतं, वोकल कॅव्हिटी टू एनस पॉइंट पर्यंतचा तो कोण आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम. तसंच या ठिकाणी देखील नोज पासून ते लंग्स पर्यंत, नोज ते लंग्स पर्यंतचा जो काही सिस्टीम आहे त्याला आपण रेस्पिरेटरी सिस्टीम असं म्हणतो. बघा हे आहे काय आपला, याला म्हणतो आपण वाइंड पॉइंट. काय म्हणतो आपण, विंड पॉइंट किंवा वाइंड पॉइंट, डिपेंड ऑन युअर प्रोनाउन्सिएशन. ओके, तर हे आहे बघा वाइंड. काय होतं का, इथून ज्यावेळेस आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो त्यावेळेस हे ऑक्सिजन फक्त प्युअर ऑक्सिजन असते का, नाही, त्यासोबत डिफरंट टाइप्स ऑफ गॅसेस सुद्धा असतात, जसं की नायट्रोजन असेल, जसं की डस्ट पार्टिकल असेल. परंतु ज्यावेळेस डस्ट पार्टिकल्स आपण एअरच्या माध्यमातून नाकामध्ये इनहेल करत असतो त्यावेळेस काय होत असतं बेटा, तर ते आपल्या नाकामध्ये हेअर्स असतात. काय असतात, हेअर्स, जे की त्या हेअर्समुळे नाकातील नसल हेअर, हे नाकातील हेअर्सला काय असते, डस्ट पार्टिकल चिकटतात, जसं की म्युकसमुळे. त्याच्यामुळे म्युकसमुळे, आणि म्युकस असल्यामुळे डस्ट पार्टिकल्स त्याला चिटकून बसतात आणि आपल्याला एअर जे आहे बाहेरून इनहेल होणारं एअर हे काय होते, आपल्या नाकामध्ये जाऊन आपल्या हेअर्सला, नोज हेअर्सला चिटकून बसते आणि त्यामुळे एअर फिल्टर होते आणि त्यानंतर शुद्ध ऑक्सिजन हा काय होतो, आपल्या वाइंड पाईपच्या माध्यमातून ते ट्रॅकिया पण येते. कुठे देतात, ट्रॅकिया. तर हा कोण आहे, हे जे ब्रँचेस दिसतात तुम्हाला वाइंड पाईपला कनेक्ट केलेलं कोण आहे, ट्रॅकिया आहे. काय आहे, ट्रॅकिया. काय आहे, ट्रॅकिया. आणि ट्रॅकियाच्या नंतर त्याच्या बाजूला दिलेले जे ब्रँचेस आहेत त्याला आपण ब्रॉन्कीज म्हणतो. त्याला आपण ब्रॉन्कीज. काय म्हणतो आपण, ब्रॉन्कीज. ब्रॉन्कीज. ओके, आणि ब्रॉन्कीजच्या बाजूला लक्षात द्या, एक बार हे आहे नोज, हे आहे नसल कॅव्हिटी. नसल कॅव्हिटी कोण आहे, हेअर्स आहेत. हेअर्सचं काम काय आहे, डस्ट पार्टिकलला पकडून ठेवणे, म्युकस तयार करणे. त्यानंतर बाहेर काय टाकतो आपण, कार्बन डायऑक्साइड. आतमध्ये काय घेतो, ऑक्सिजन घेतो. कुठून घेतो, एअरमधून घेतो. कशाच्या माध्यमातून, वाइंड पाईपच्या माध्यमातून. कशामधून, वाइंड पाईपच्या माध्यमातून. कशाच्या, वाइंड पाईपच्या माध्यमातून येतो. कुठे जातो तो, तर तो ट्रॅकिया येतो. तर ट्रॅकिया म्हणजे काय, जसं की आपण टाकीमध्ये आपल्या घरावरती किंवा आपल्या छतावरती काय करतो, एक टाकी ठेवतो. काय करतो, टाकी. आणि त्या टाकीच्या माध्यमातून काय करतो, आपण आपल्या खाली घराकडे एक मोठासा पाईप बसवतो आणि पाईप बसवून त्याच्यात दोन ब्रँचेस बनवतो, एक एका भावाला आणि एक दुसऱ्या भावाला. म्हणजे एका टाकीचं दोन भावाला आपण पाणी प्रोव्हाइड करतो. त्याच पद्धतीनं त्यानुसारच या ठिकाणी वाइंड पाईपला जोडलेलं हे कोण आहे, ट्रॅकिया आहे. आणि ट्रॅकिया हे दोन असतात, एक राईट साइड आणि एक लेफ्ट साइड. म्हणजे इकडला लंग्स, हे कोण आहे, लंग्स. याला म्हणतो आपण लंग्स. लंग्स म्हणजे काय, तर फुफ्फुस आहे. आणि फुफ्फुसाच्या आतमध्ये कोण आहे, ते ट्रॅकिया. ट्रॅकिया, त्याच्यानंतर ब्रॉन्कीज, आणि ब्रॉन्कीजला जे काही ब्रँचेस आहेत आणि ब्रँचेसच्या एंड पॉइंटला हे काय दिलेले आहेत त्याला आपण ब्रॉन्क्युलस म्हणतो. काय म्हणतो आपण, ब्रॉन्क्युलस. हे जे छोटे छोट्या ब्रँचेस आहेत, मायक्रो जे ब्रँचेस आहेत शेवटला, तर त्याला आपण काय म्हणतो, ब्रॉन्क्युलस. काय म्हणतो, ब्रॉन्क्युलस. काय म्हणतो आपण, ब्रॉन्क्युलस. आणि जे प्रत्येक ब्रॉन्क्युलसच्या शेवटी टोकाला जो बॉल सारखा, जे बलून सारखा भाग आहे त्याला आपण काय म्हणत असतो, ऑलव्हेली म्हणतो. काय म्हणतो आपण, जे की बलून सारखा असते. कसं असतं का, बलून सारखं, जसं की फुग्यासारखं असते. आणि ते शेवटला असते. ज्यावेळेस आपण त्याला इनहेल करतो, कोणाला, एअरला इनहेल करतो, त्यावेळेस आपल्या ब्रॉन्क्युलसच्या माध्यमातून ते ऑव्हेलीमध्ये, कशामध्ये, ऑव्हेलीमध्ये एअर जमा होते आणि त्या ठिकाणी एक्सेन्स ऑफ गॅसेस, कार्बन डायऑक्साइड रक्तातून रिमूव्ह होतो आणि त्या ठिकाणी ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळत असते. कुठं असते एक्सेन्स ऑफ गॅसेस, तर एक्सेन्स ऑफ गॅसेस हे कुठं असते, तर हे आपल्या ऑलव्हेली या ठिकाणी होत असते. आणि ऑलव्हेली कुठे असतात, प्रेझेंट लंग्स मध्ये असतात. ऑलव्हेली कुठे बेटा, ऑलव्हेली मध्ये एक्सेन्स ऑफ गॅसेस होत असतात. तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या, जर हा पॉइंट मला आवडला असेल, तुम्हाला हा प्रश्न समजला असेल किंवा काही डाऊट असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवू शकता. आणि आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.